नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे कर्करोग. त्याला इंग्रजीमध्ये कॅन्सर म्हटले जाते किंवा कार्सिनोमा पण म्हटले जाते. कॅन्सर हा शब्द लॅटिनमधील कार्सिनोमा या शब्दापासून तयार झाला आहे. या शब्दाचा अर्थ आहे खेकडा. कर्क म्हणजे सुद्धा खेकडा. शरीरातील पेशींची किंवा पेशी समूहाची अनैसर्गिक वाढ झाल्यामुळे हा भयंकर प्राणघातक असा रोग होतो. संपूर्ण जगात हृदयविकारानंतर प्राणघातक रोग म्हणून कर्करोगाची म्हणजे कॅन्सरचा क्रमांक लागतो. कर्करोगाचे 200 पेक्षा जास्त प्रकार आहेत. 50 ते 60 वर्षाच्या वयोगटामध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. स्त्रियांमध्ये स्तनाचा, गर्भाशयाचा, पित्ताशय आणि थायरॉइड ग्रंथी या भागाचा कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. आता याची लक्षणे काय आहेत? शरीरामध्ये कर्करोग ज्या भागात असतो त्याप्रमाणे त्याची लक्षणे दिसतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने 7 धोक्याची लक्षणांची यादी प्रसिद्ध केली आहे. ती 7 लक्षणे असतील तर ती बहुधा कॅन्सरशी असतात. ही 7 लक्षणे: एखादी जखम बरी होत नसेल तर, शौचा किंवा मूत्रविसर्जन यांच्या सवयीमध्ये बदल झाला असेल तर, शरीराच्या कोणत्याही भागातून अकारण रक्तस्राव होत असेल तर, स्तन किंवा इतर कोणत्याही भागामध्ये गाठीची वरचेवर वाढ होत असेल तर, अपचन किंवा गिळायला त्रास होत असेल तर, मस किंवा तीळ यामध्ये लक्षणीय बदल वरचेवर होत असेल तर, आवाजात बदल किंवा सतत खोकला होत असेल तर, अकारण वजन कमी होत असेल, विशेषतः वृद्धांमध्ये, त्वचेच्या रंगामध्ये फरक पडला असेल तर, मासिक पाळीमध्ये फरक पडला असेल, मध्येच केव्हाही अंगावरून जात असेल तर, ही सुद्धा लक्षणे कॅन्सरची असू शकतात. आता याची कारणे काय आहेत? कॅन्सरचे मुख्य कारण अजून अज्ञात आहे. असे काही पदार्थ आहेत की ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा पदार्थांना कर्कजन्य असे म्हटले जाते. म्हणजे कार्सिनोजेनिक एजंट असे म्हटले जाते. 80% कर्करोग वातावरणातील काही घटकामुळे होतो. भारतीय पुरुषांमध्ये 40% कर्करोग तंबाखू खाण्यामुळे होतात. तंबाखू हा कर्कजन्य पदार्थ आहे. तंबाखू आणि पान खाण्यामुळे जीभ, ओठ, तोंड आणि घसा याचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. सिगारेट, बिडी, हुक्का ओढल्यामुळे घशाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होतो. दारूमुळे अन्ननलिका, आमाशय आणि यकृत याचा कर्करोग होतो. अस्बेस्टॉस, निकेल, डांबर, क्षकिरण आदीच्या होणाऱ्या औद्योगिक प्रदूषणामुळे सुद्धा त्वचा, फुफ्फुसे आणि रक्त याचा कर्करोग होतो. विषाणू संसर्ग, मार लागणे, हार्मोनचे असंतुलन आणि कुपोषण ही कर्करोगाची मूळ कारणे आहेत. काही जीवशास्त्रज्ञ आणि निसर्गोपचार तज्ज्ञ यांच्या मतानुसार अयोग्य आहार हे कर्करोगाचे मूळ कारण आहे. संशोधनातून असे सिद्ध झालेले आहे की प्राणीजन्य प्रथिने, उदाहरणार्थ मांसाहार किंवा मांसजन्य पदार्थ यामुळे कर्करोगाचा याचा जवळचा संबंध आहे. डॉक्टर विलार्ड जे. व्हिसिसेक हे प्रसिद्ध संशोधक आहेत. मांसाहार आणि कर्करोग याचा निश्चितच संबंध जवळचा आहे, हे त्यांनी नुकतेच सिद्ध केलेले आहे. त्यांच्या मतानुसार मांसाच्या पचनातून तयार होणारा अमोनिया हा बायकार्बोनेट पदार्थ जो असतो तो कर्कजन्य पदार्थ आहे. आता यावर उपचार काय? कर्करोगावर प्रभावीपणे उपचार करायचा असेल तर आहारामध्ये संपूर्ण बदल करणे आवश्यक आहे. धूम्रपान, त्याचप्रमाणे हवा, पाणी, अन्न यामध्ये कर्कजन्य पदार्थ संपूर्णपणे टाळायला हवेत. आहारामुळे कर्करोग होऊ शकतो आणि आहारामुळेच कर्करोगाचा प्रतिबंध पण करता येतो. म्हणून आहाराला दुय्यम न समजता त्याला महत्त्वाचे मानायला हवे, असे विचार वाढत आहेत. नैसर्गिक अन्न आणि जीवनसत्वाची भरपूर मात्रा देऊन कर्करोग टाळता येतो आणि त्यावर यशस्वी उपचार सुद्धा करता येतो. उपचाराची सुरुवात बद्धकोष्ठता दूर करणे आणि त्वचा, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंडे आणि
पचन मार्ग या विसर्जन संस्थेच्या कार्याला चालना देणे इथपासून करायला हवी. पोट साफ होण्यासाठी एनिमा द्यायला हवा. पहिले 4, 5, 6 दिवस रुग्णाने फक्त फळांचा रस घेऊन लंघन करावे. लंघन काळामध्ये संत्री, द्राक्षे, लिंबू, सफरचंद, पेर, अननस आणि टोमॅटो याचा रस घ्या. गाजराचा रस किंवा इतर भाज्यांचा रस सुद्धा घ्यायला हरकत नाही. 5-6 दिवस फळांचा रस दिल्यानंतर अल्कली गुणधर्माचा आहार सुरू करावा. त्यामध्ये नैसर्गिक अन्नपदार्थाचे प्रमाण 100% असायला हवे. फळे आणि भाज्या विशेषतः गाजर, पालेभाज्या, कोबी, कांदा, लसूण, काकडी, शतावरी, बीट आणि टोमॅटो याचा समावेश असावा. उच्च दर्जाची प्रथिने असावीत. बदाम, बाजरी, तीळ, मोड आलेले धान्य आवश्यक तेवढीच असावीत. अमेरिकेतील बोस्टन येथील प्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ज्ञ आणि नैसर्गिक आहार प्रणालीच्या अग्रेसर शास्त्रज्ञ डॉक्टर ॲन विगमोर यांनी रक्ताच्या कर्करोगावर गव्हाच्या ताज्या अंकुरापासून बनवलेले पेय पिण्याने या रोगावर काय परिणाम होतो याचे प्रयोग करून पाहिले, तेव्हा या पद्धतीने अनेक रुग्ण बरे झाल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. खनिजे, जीवनसत्त्वे गव्हाच्या अंकुराच्या रसातून मिळतात, म्हणून स्वतःच तंदुरुस्त होते असे डॉक्टर विगमोर यांचे म्हणणे आहे. द्राक्ष उपचार द ग्रेप क्युअर या पुस्तकाची लेखिका योहाना ब्रांड यांनी कर्करोगावर फक्त द्राक्ष हाच आहार घ्यावा असे सुचवले आहे. त्यांना स्वतःला कर्करोग झाला होता. सतत 9 वर्षे कर्करोगाशी झगडताना लंघन आणि द्राक्षे असे अदलून बदलून स्वतःवर प्रयोग करून 1925 साली त्यांनी ही उपचार पद्धती शोधून काढली. याचा स्वतःचा कर्करोग या पद्धतीने बरा झाला असे त्यांचे म्हणणे आहे. आहारात बदल करण्यापूर्वी आणि त्याची सवय व्हावा म्हणून पहिले 2-3 दिवस लंघन करावे असे त्यांचे मत आहे. लग्नानंतर रोज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत 2 तासांनी द्राक्षे खावी. असे 2 आठवडे किंवा 2 महिने करावे. एका वेळेस 30 ग्रॅम, 60 ग्रॅम, 90 ग्रॅम अशी द्राक्षे खावी. हळूहळू प्रमाण दुप्पट करावे. शेवटी एका वेळेस 250 ग्रॅम द्राक्षे असे प्रमाण असायला हवे. आधुनिक संशोधनामध्ये असे दिसून आलेले आहे की कर्करोगाविरुद्ध सामना करण्यासाठी आणि रुग्णाचे आयुष्यमान काही प्रमाणात वाढवण्यासाठी काही जीवनसत्त्वे यशस्वीपणे मदत करतात. स्वीडनमधील केलेल्या संशोधनावरून असे जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणात दिल्याने त्याचा कर्करोगावर प्रतिबंधक म्हणून उपाय होतो. जपानचे शास्त्रज्ञ डॉक्टर फुकुनिर मोरीशिंगे यांनी आणि त्यांचे सहकारी 30 वर्षांपासून जीवनसत्व औषधाच्या गुणांचा अभ्यास करीत आहेत. जीवनसत्व आणि कॉपर कंपाऊंड या दोन्हीचे मिश्रण कर्करोगावर प्रभावीपणे काम करते असे त्यांना दिसून आले आहे. जीवनसत्व सुद्धा कर्करोगावर प्रभावीपणे काम करते असे दिसून आले आहे. शरीरातील रोगप्रतिकार करणाऱ्या यंत्रणेला मदत करणारे प्रतिबंधक व औषधे म्हणून जीवनसत्व अतिशय महत्त्वाचे आहे. इटलीमधील पाव्हिआ विद्यापीठातील डॉक्टर लोनिडा सांटामरिया आणि त्यांचे सहकारी यांनी सुचवलेले आहे की बीटा कॅरोटीन हे जीवनसत्वाचे पूर्वद्रव्य कर्करोगाला प्रवृत्त करणाऱ्या ऑक्सिडेशन या प्रक्रियेला विरोध करून त्वचेच्या कर्करोगाचे दमन करते. संपूर्ण जगामध्ये जे संशोधन चालू आहे त्यावरून असे दिसते की हिरवी, पिवळे फळे आणि भाज्या आहारात असतील तर कर्करोगाला प्रतिबंध होतो. जपानमध्ये 20 वर्षांपासून चालू असलेल्या संशोधनानुसार असे दिसून आलेले आहे की हिरव्या आणि पिवळ्या भाज्या खाणाऱ्या व्यक्तीमध्ये फुफ्फुसाचा आणि पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. हार्वर्ड विद्यापीठातर्फे मॅसेच्युसेट्समध्ये राहणाऱ्या 1200 वृद्धांची पाहणी केल्यानंतर असे दिसून आले आहे की गाजर, टोमॅटो, सॅलड, हिरव्या पालेभाज्या, सुकी फळे, ताजी स्ट्रॉबेरी आणि टरबूज आहारामध्ये असेल तर कर्करोग होण्याची शक्यता फारच कमी असते. भरपूर विश्रांती, चिंतामुक्त जीवन आणि मोजकी अशी आणि मोकळे हवा हेही कर्करोगावर सहाय्यक उपचार आहेत. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.